राम नमस्कार मित्रांनो, मी महेश आरबावे @एक्सप्लोर विथ ब्रँडमॅन या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आज आम्ही कर्नाटक जिल्हा बेळगाव गोकाक तालुक्यातील आरबावे येथील रावसाहेब सत्यप्पा हनुमंतप्पा म्हणजे सत्यप्पा सावकार यांचा वाडा पाहण्यासाठी आलेलो आहोत। तर व्हिडिओच्या शेवटपर्यंत माझ्यासोबत राहा @एक्सप्लोर विथ ब्रँडमॅन। मित्रांनो, मी आता आरबावे येथील रावसाहेब सत्यप्पा हनुमंतप्पा जमखंडी यांच्या ब्रिटिशकालीन वाड्याला भेट देण्यासाठी आलेलो आहे। हा जो रस्ता आहे हा शंकेश्वर यरगड्डी असा हा रस्ता आहे। हा समोरच्या बाजूने जाणारा रस्ता जो आहे तो गोकाक आणि यरगड्डीला जातो। हा जो वाडा आहे हा शंकेश्वर यरगड्डी हायवेवरच आहे आणि हा वाडा आसपासच्या अनेकांचा आकर्षक केंद्रबिंदू आहे आणि ह्या वाड्याची बांधणीच आणि बांधकामच त्याच पद्धतीनं झालेलं आहे हे आपण या ठिकाणी पाहतात। हा संपूर्ण जो वाडा आहे हा 5 मजली वाडा आहे। अतिशय सुंदर बांधकाम त्याचं झालेलं आहे। या वाड्याचं बांधकाम हे चुना, माती, गूळ याचं मिश्रण तयार करून करण्यात आलेलं आहे। कोणतंही सिमेंट वगैरे वापरण्यात आलेलं नाही। या वाड्याचं संपूर्ण क्षेत्र 100 बाय 100 असं आहे आणि आज ही टोलेजंगरित्या हा वाडा उभा आहे। जवळजवळ 125 वर्ष पूर्वी या वाड्याचं बांधकाम त्यावेळेला करण्यात आलं होतं। या वाड्याचे मालक हे त्यावेळेला अंडी कॉन्ट्रॅक्टर होते आणि त्यांनी हा वाडा 125 वर्षापाठीमागं बांधलेला आहे। हे तुम्ही या ठिकाणी पाहता। या वाड्याचा हा मुख्य प्रवेशद्वार आहे। अतिशय सुंदररित्या याच्यावर रेखीव असं कलाकुसर करण्यात आलेलं आहे आणि वाड्याचं संपूर्ण बांधकाम हे सागवान लाकडात करण्यात आलेलं आहे। सत्यप्पा हनुमंतप्पा जमखंडी हे किर्लोस्कर आणि गोगटे यांचे व्यावसायिक पार्टनर होते। वाड्यामध्ये आता मी प्रवेश करत आहे। हे त्यावेळचे लाकडी दरवाजे आजही सुस्थितीत आहेत हे आपण पाहतात। वाड्यामध्ये प्रवेश करत असताना आपल्याला ह्या दगडी पायऱ्या दिसतात। त्याचप्रमाणे हा दगडी चौथरा दिसतो। हे त्यावेळेचे खांब आणि त्यावर केलेली ही नक्षी अतिशय सुंदररित्या तयार करण्यात आलेली ही नक्षी आहे आणि एक सुंदर म्हणजे स्वप्नात बघावं असा हा राजवाडा, राजमहल आपल्याला या ठिकाणी दिसत आहे। या वाड्याचा हा मुख्य सभागृह आहे हे आपण या ठिकाणी पाहतात। वरच्या बाजूला खडेपाट, लाकडी खडेपाट आणि त्याचबरोबर संपूर्णतः हे जे आहे हे बांधकाम हे सागवानमध्ये करण्यात आलेलं आहे। सत्यप्पा हनुमंतप्पा जमखंडी यांचे नातू सुनील रामाप्पा जमखंडी हे या ठिकाणी मला भेटले आणि त्यांच्याकडून मी या वाड्याची माहिती घेतलेली आहे। तर आपण या ठिकाणी आतला जो प्रवेशद्वार आहे हा आपण या ठिकाणी पाहतात। वरच्या ललाटबिंबीवर आपल्याला दत्तात्रय, लक्ष्मी आणि सरस्वती यांची चित्र आपल्याला या ठिकाणी दिसून येतात आणि अतिशय सुंदर असं नक्षीकाम या चौकटीवर प्रवेशद्वारावर करण्यात आलेलं आपण या ठिकाणी पाहतात। सत्यप्पा हनुमंतप्पा जमखंडी यांना ब्रिटिश सरकारनं हे पदवीदान केलेलं आहे। त्याचे मालक रावसाहेब सत्यप्पा हनुमंतप्पा जमखंडी यांचं
हे चित्र आपण या ठिकाणी पाहता। मित्रांनो, 125 वर्षामागे गोकाक आरमामी या क्षेत्रात स्वतःचं स्वतंत्र असं अस्तित्व साम्राज्य निर्माण करणारं व्यक्तिमत्व म्हणजे रावसाहेब सत्याप्पा हनुमंतप्पा जमखंडी म्हणजे सत्याप्पा सावकार यांनी बांधलेला हा वाडा स्वातंत्र्यपूर्व काळातला आहे। त्यामुळे त्यांचं साम्राज्य कसं होतं, त्यांचं अस्तित्व कसं होतं हे आपल्याला या वाड्यावरूनच कळून येईल। रावसाहेब सत्याप्पा हनुमंतप्पा जमखंडी यांचे पंतू सुनील रामाप्पा जमखंडी माजी तालुका मेंबर यांनी दिलेली माहिती अशी, रावसाहेब सत्याप्पा हनुमंतप्पा जमखंडी यांचे वडील हनुमंतप्पा जमखंडी हे बबलादी स्वामींचे भक्त होते आणि ते सतत बबलादी स्वामींना भेटायला जायचे। आणि एकदा काय झालं की त्यांनी त्यांचा मुलगा सत्याप्पा यांना घेऊन स्वामीजींच्या दर्शनाला गेले। स्वामीजींनी त्यांना नदीत फेकून दिलं। हा कुणाचा मुलगा असं त्यांना विचारलं तर हनुमंतप्पा जमखंडी म्हणाले की स्वामीजी तुम्हीच दिलात आणि तुम्हीच घेतला। स्वामीजी म्हणाले माझ्यावर तुझी एवढी जर श्रद्धा असेल तर हे जमखंडी गाव सोडून आजच निघून जा आणि ज्या ठिकाणी सूर्य मावळेल त्या ठिकाणी थांब, त्या ठिकाणी तुझा मुलगा एक मोठं साम्राज्य निर्माण करेल। आणि त्याच पद्धतीनं त्यांनी ज्या पद्धतीनं वर दिला होता स्वामीजींनी त्याच पद्धतीनं इथं घडलं आणि रावसाहेब सत्याप्पा हनुमंतप्पा जमखंडी यांनी फार मोठं साम्राज्य या ठिकाणी उभा केलेलं आहे। रावसाहेब सत्याप्पा हनुमंतप्पा जमखंडी हे त्या काळी फार मोठे सिंधी कॉन्ट्रॅक्टर झाले आणि ते हत्ती आणि उंटावरून मिरज, सांगली आणि बल्लारी या ठिकाणी सिंधीचं वाहतूक करायचे आणि परत येते वेळी त्याच्यावरूनच चांदीच्या मुद्रा घेऊन यायचे। या ठिकाणी येऊन त्यांनी फार मोठं साम्राज्य उभा केलं। त्यावेळेला त्यांच्याकडे 400 बस आणि 800 ट्रक होते आणि महागडे बेंच कार सारखे अनेक महागड्या गाड्या कार त्यांच्याकडे होते। असं फार मोठं साम्राज्य त्यांनी या ठिकाणी उभा केलं। त्यामुळे लोक त्यांना सावकार म्हणू लागले, सत्याप्पा सावकार। त्या काळी सत्याप्पा सावकार यांनी जमखंडी येथे सुवर्ण चित्रमंदिर हे संपूर्ण वातानुकूलित म्हणजे एसी चित्रपटगृह बांधलेलं होतं। 125 वर्षापाठीमागे त्यांनी या ठिकाणी 60 ते 70 एकर जमीन घेतली आणि या ठिकाणी त्यांनी त्या काळच्या मुंबई प्रांतातील मुंबई सरकारच्या काळातील एका आर्किटेक्ट इंजिनियरला बोलवून हा राजवाडा त्यांनी उभा केला। हा वाडा 100 बाय 100 या क्षेत्रात संपूर्ण सागवानी लाकडात उभा केलेला आहे। या वाड्यामध्ये 40 खोल्या आहेत आणि 2 तळमजले आहेत। या 2 तळमजल्यामध्ये त्यांचा जो व्यवसाय सिंधीचा व्यवसाय होता त्यामधून आलेले त्या काळच्या चांदीचे नाणी हे त्या तळमजल्यात त्यांचे कारकून ठेवायचे। सत्याप्पा सावकार यांच्या 4 भावंडासहित 9000 एकर जमीन सोलापूर, विजापूर, मिरज, सांगली, बेळगाव या ठिकाणी होती। आता या राजवाड्यामध्ये त्यांची 4 कुटुंबीय राहतात। बाकीचे घटप्रभा, बेळगाव, बेंगलोर आणि त्याचबरोबर अरवाईमध्ये इतर ठिकाणी राहतात। आपल्या हातून त्यांनी अनेकांना सहकार्य केलेलं होतं, परंतु कशालाही त्यांनी नाव दिलेलं नव्हतं। त्या काळामध्ये स्वतंत्र काळामध्ये संगोळी रायांना बेळवडी मल्लम्मा यांच्या सहवासात राहून त्यांच्याशी ते सल्लामसलत करायचे आणि फार मोठी त्यांनी संघटना उभा केलेली होती। त्यांचं हे साम्राज्य बघून ब्रिटिशांनी त्यांना हिज मॅजेस्टी द किंग एम्परर ही पदवी दिली होती। या ठिकाणी आपल्याला हे तैलचित्र जे दिसत आहे ते रावसाहेब सत्याप्पा हनुमंतप्पा जमखंडी यांचे पुत्र सिद्धराम सत्याप्पा जमखंडी, त्याचबरोबर त्यांचे पुत्र नरेंद्र सिद्धराम जमखंडी, गंगाधर सिद्धराम जमखंडी आणि सेवंती सिद्धराम जमखंडी यांचे आहेत। सिद्धराम सत्याप्पा जमखंडी हे कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री त्याचबरोबर भारताचे उपराष्ट्रपती डी जगती हे दोघे मित्र होते आणि दोघेही टेनिसपटू होते। दोघे टेनिस खेळायचे। आपल्याला या ठिकाणी आपल्याला गणेशाचं दर्शन होतं आणि अतिशय सुंदररित्या
या ठिकाणी कोरीव नक्षीकाम लाकडी काम करून या ठिकाणी गणेशाची प्रतिमा बसवण्यात आलेली आहे आणि वरच्या बाजूला ही बंदूक आपल्याला दिसून येते। मी आता या वाड्यातील देवघरात आलेलो आहे आणि आपण या ठिकाणी पाहतात संपूर्ण लाकडी बांधकाम आणि झालेलं आहे आणि आत जे टाइल्स बसवलेले आहेत हे बेल्जियमचे टाइल्स आहेत। हे आपण या ठिकाणी पाहतात अतिशय सुस्थितीत आज देखील दिसत आहेत आणि या देवघराचं अशा पद्धतीनं लाकडी बांधकाम करण्यात आलेलं आहे। हे आपण या ठिकाणी पाहतात। ते मालक रावसाहेब सत्याप्पा हनुमंतप्पा जमखंडी यांचं कुलदैवत कोल्हापूरचे सिद्धरामेश्वर हे यांचं कुलदैवत आहे आणि अतिशय सुंदररित्या पूजा आज देखील या ठिकाणी करण्यात येते। या ठिकाणी आपल्याला विविध देवी देवतांच्या मूर्त्या आपल्याला दिसून येतात आणि एका राजवाड्यातील हा देवघर, या देवघराचं दर्शन आपल्याला या ठिकाणी वाड्यात असलेली ही जुनी विहीर आहे हे आपण या ठिकाणी पाहतात आणि आज देखील यातल्या पाण्याचा वापर हा केला जातो। पूर्वीच्या काळी या विहिरीपासून इथल्या लोकांना पाण्याचं स्तोत्र हे उपलब्ध होतं। मित्रांनो, हा व्हिडिओ मी याच ठिकाणी थांबवत आहे। हा वाडा पाहण्यासाठी आम्ही अरबावी या ठिकाणी आलो। हा वाडा आम्ही पाहिलो। रावसाहेब सत्याप्पा हनुमंतप्पा जमखंडी यांचा हा वाडा तुम्ही देखील पाहिलात आणि हा वाडा पाहण्यासाठी आम्हाला त्यांचे नातू माजी तालुका पंचायतचे मेंबर सुनील रामाप्पा जमखंडी यांनी आम्हाला सहकार्य केलं आणि त्यांच्या सहकार्यानंच आम्ही हा संपूर्ण वाडा पाहिला आणि त्यांनी आम्हाला अतिशय सुंदररित्या या वाड्याची माहिती दिली। तर मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला नेहमीप्रमाणे कमेंट्स द्या, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा यूट्यूब चॅनल @एक्सप्लोर विथ ब्रँडमॅन।